थेट दृश्य आहेत लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा। अगदी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी झालेली आपण बघितलेली आहे या सभा मंडपामध्ये। आणि आताची ही दृश्य थेट दृश्य आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत जे लालबागच्या राजाचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे। सोबत त्यांची पत्नी आहे, मुलगा आहे, सहकुटुंब ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। देशाचे गृहमंत्री अमित शहा हे आपल्या कुटुंबासमवेत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। सहकुटुंब त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। हे दृश्य आपण बघतोय। अंधेरी बांद्रे या ठिकाणच्या सुद्धा गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी अमित शहा जाणारच आहेत। सध्या लालबाग परिसरामध्ये कडक बंदोबस्त ठेवला गेलेला आहे कारण केंद्रीय गृहमंत्री या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत। मुंबईतल्या सुप्रसिद्ध अशा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहकुटुंब आलेले आहेत। ही दृश्य आपण बघतोय। सध्या लालबागच्या सगळ्या परिसरामध्ये सभा मंडपाच्या परिसरामध्ये सुद्धा कडक बंदोबस्त ठेवला गेलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत। मुंबईतल्या आणखी काही गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी अमित शहा जाणार आहेत। पण सध्या ही थेट दृश्य लालबागच्या राजाच्या सभा मंडपातली। या ठिकाणी अमित शहा सहकुटुंब आपल्याला उपस्थित दिसत आहेत। जय शहा यामध्ये आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळत आहेत। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सहकुटुंब अमित शहा पोहोचलेले आहेत। यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघतोय। सध्या मुंबईमध्ये एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे। मराठा आरक्षणाची मागणी ते करतायत, त्यासाठी उपोषण करतायत। आणि नेमकं याच वेळेला अमित शहा सुद्धा आता सध्या मुंबईमध्ये आहेत। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ते आलेत। जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची काही चर्चा अमित शहांची होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपण ही दृश्य बघतोय। आशिष शेलार आहेत, त्याचबरोबर अमित साटम आहेत, रवींद्र चव्हाण आहेत, मंगल प्रभात लोढा आहेत। हे सगळे नेते इथे उपस्थित आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। इतरही भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत ते सगळे त्यांच्या सोबत उपस्थित आहेत आपण बघतोय। शिवाय उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा आहेत। लालबागच्या राजाच्या मंडळाच्या वतीनं सुद्धा स्वागत केलेलं आहे अमित शहांचं। आपण ही दृश्य बघतोय। सध्या लालबागच्या राजाच्या सभा मंडपाच्या परिसरामध्ये कडक बंदोबस्त ठेवला गेलेला आहे। खरं तर प्रचंड गर्दी या ठिकाणी भक्तांची अगदी पहाटेपासूनच होते। रात्रभर अनेक जण रांगा लावून दर्शनासाठी वाट बघत असतात। आणि आता सध्याची ही थेट दृश्य आहेत। अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आता आलेले आहेत। सहकुटुंब त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा यावेळेला त्यांच्या सोबत आहेत। भाजपचे इतर वरिष्ठ नेते आहेत ते सुद्धा यावेळेला अमित शहांच्या सोबत या ठिकाणी आलेले आहेत। ही दृश्य आपण बघतोय। अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनाला आता आलेले आहेत। ही दृश्य बघतोय आपण। मुंबईतल्या इतरही गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी अमित शहा जाणार आहेत असंही समजतंय। एकीकडे मनोज जरांगे यांचं सुरू असलेलं आंदोलन आहे। आगामी महापालिकांच्या निवडणुकांचा अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विषय आहे। आणि या सगळ्या दृष्टीनेच आता अमित शहांच्या या मुंबई दौऱ्याकडे पाहायला हवं। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। धनंजय, नुकतंच लालबागच्या राजाचं दर्शन सहकुटुंब घेतलेलं आहे अमित शहांनी। आता पुढचे कुठले गणपती बाप्पा आहेत ज्यांच्या दर्शनासाठी अमित शहा जाणार आहेत? आपण जर पाहिलं तर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही अमित शहा जे आहेत ते पोहोचलेले आहेत। सहकुटुंब त्यांनी दर्शन हे लालबागच्या राजाचं घेतले। खरं तर लालबागचा राजा हा प्रसिद्ध आहे, जगप्रसिद्ध आहे आणि त्यामुळे
आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने प्रत्येक जण लालबागच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतो आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता लालबागच्या राजाचं दर्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर आता स्वतः अमित शहा जे आहेत ते वांद्रे पश्चिम येथे असलेल्या गणेश दर्शन सार्वजनिक जे गणेशोत्सव मंडळ आहे तिथे भेट देणार आहे. तिथे गणरायाचं दर्शन करणार आहेत आणि त्यानंतर ते जे आहेत ते गणेश दर्शनासाठी श्री मोगरेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे अंधेरी पूर्व येथे आहे मोगरापाडा तिथे जाणार आहेत. तिथे सुद्धा ते गणरायाचं दर्शन घेतील आणि त्यानंतर अमित शहा जे आहेत ते पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तिथून दिल्लीच्या दिशेने जातील. पुन्हा त्यांचा पुढचा जो दौरा असेल तिथे जातील. मात्र आपण जर पाहिलं तर कालपासून अमित शहा जे आहेत ते मुंबई दौऱ्यावर होते. 2 दिवसीय हा दौरा होता. काल ते मुंबईत आले, त्यानंतर त्यांनी विश्रांती घेतली. त्यानंतर काही ज्या गाठीभेटी आहेत त्या सुद्धा काल सुद्धा सकाळपासूनच आपण जर पाहिलं तर अनेक भाजपचे नेते मंडळी असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री असतील ते सुद्धा त्यांना भेटायला आले. त्यानंतर अगदी आणि त्याच्यामुळे आता अमित शहांचा हा दौरा नेमका पुढे कसा असणार आहे त्याचे तपशील तुमच्याकडून घेऊ. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.